हॅलो, हाय. मी जयेश पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे परत एकदा. कारण कालचा मी परवाचा ब्लॉग टाकला आहे, तो पहिला पार्ट टाकला आहे आणि टाईम नसल्यामुळे थोडंसं लेट झालं आहे या दुसऱ्या पार्टला. तर थोडंसं समजून घ्या. आणि इकडे हळदी कुंकवाची तयारी चालू होती. आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आमच्या इकडे आणि हळदी कुंकवाची पूजा वगैरे मांडून घ्यायची. लक्ष्मीची पूजा मांडून घेतली आम्ही. बाकी सत्यनारायणची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रमाची तयारी. तर हळदी कुंकू इकडं पूजा वगैरे मांडून घेतली आहे मी आणि इकडे हळदी कुंकू लावून सगळ्या बायका स्वतःलाही लावून आणि हळदी कुंकवाची पूजेची लक्ष्मीची पूजा पण करून घेत आहेत. तर खूप छान असं. आणि हे आम्ही आणलेलं आहे वाण द्यायला. मोठी पर्स आहे ते आमच्यासाठी आणलेली आहे आणि छोट्या पर्स आहेत त्या बाहेर वाण देण्यासाठी. वाण हे द्यायचं असतं म्हणून त्यासाठी आम्ही लेडीजसाठी स्वतःसाठीच म्हटलं काहीतरी वापरता येतील, त्या वापरतील तर त्यांनाही खूप म्हणजे बरं वाटेल अशी ही वस्तू घेतली. आणि आम्ही पण आमच्यासाठी स्वतःसाठी पर्स घेतल्या. तर मला इथं एक हळदी कुंकवाचं एक महत्त्व काय आहे त्याच्यासाठी मला थोडंसं सांगायचं आहे. हळदीला इथे स्वतःची एक सुंदर सुगंध असते. वातावरणातील देवी देवतांच्या देवी लहरी सर्वात जास्त आकर्षित करण्याची शक्ती हळदीमध्ये असते. हळदीमुळे दैवी ऊर्जेतील तम घटकांचे सक्रिय वलय निर्माण होते. ही दैवी ऊर्जा या वलयाच्या आसपासच्या वातावरणात पसरते. हळदीमध्ये पृथ्वीचे मूळ घटक जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे हळदीच्या सुगंधाद्वारे ही ऊर्जा आसपासच्या वातावरणात पसरते. तसेच यात श्री गणपती तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. शुद्ध कुंकू हे हळदीपासूनच बनले जाते. या कुंकूचा रंग एकदम लाल किंवा रक्तासारखा लाल अजिबात नसतो. हा किंचित डार्क नारंगी रंगाप्रमाणे असतो. कुंकूमध्ये आढळणारी दैवी ऊर्जा त्याच्या भोवती तयार झालेल्या सक्रिय वलयाभोवती फिरत असते. यातून कुंकूमध्ये आढळणारे चैतन्य आसपासच्या वातावरणात पसरते. दैवी देवतांच्या लावलेल्या कुंकूमधून सतत दैवी ऊर्जेचे उत्सर्जन होत असते. म्हणूनच कुंकूला स्वतःचे असे एक आध्यात्मिक महत्त्व आहे. कुंकू हे हळदीपासूनच बनवले जाते. म्हणूनच साहजिक यात पृथ्वीचे जास्त प्रमाणात आढळतात. लाल रंग श्री दुर्गा देवीला अत्यंत प्रिय आहे. कुंकूच्या लाल रंगामुळे यात दुर्गा देवी तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच कोणत्याही देवीच्या मार्चंड पूजेसाठी शुद्ध कुंकू वापरणे इष्ट ठरते. कुंकूमधील दैवी ऊर्जेमुळे उपासकांच्या साधकांचे सामाजिक शुद्धीकरण होते. कपाळावर कुंकू लावल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहतात. म्हणूनच स्त्रीचे कपाळावर कुंकू लावणे इष्ट मानले जाते. तर हे हळदी कुंकवाचं महत्त्व आहे. आणि हळदीचं असंही महत्त्व आहे की आपल्या हळदी कुंकवाने हळदीने लेपन करू शकतो उमऱ्यावरती. कारण खूप चांगल्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आतमध्ये घरामध्ये येत नाही म्हणून उमऱ्यावरती लेपन केलेलं खूप चांगलं असतं. आणि सण वगैरे असला का करू शकतो आपण, किंवा गुरुवारचं करतो, शनिवारचं करतो, मंगळवारचं सुद्धा करतात. तर असं आहे. आणि आता इकडे आम्ही छोट्या पर्स होत्या त्या आम्ही स्वतःला वाटून घेतल्या आणि म्हटलं चला आपण वाटून घेऊ थोडंसं वाण. आपल्याला पण बायका येऊन गेल्या होत्या त्याच्यामुळं म्हटलं आपण चला इकडं आपल्याला पण घेऊया. आणि मस्तमध्ये वाटून घेतल्या सगळ्यांनी, प्रत्येकाने. आपल्याने खूप एन्जॉय पण चालू होतं. इकडे मजा मस्ती पण चालू होती. खूप सारी धमाल मस्ती केली आम्ही. आणि इकडे मी नऊवारी साडी घातली होती तर ती कशी वाटते बघा. आणि प्राची बघा इकडे विराला घेऊन कशी उभी राहिली. खूप गोड आहे ते आपलं बाळ. आणि मी नऊवारी साडी घातली आहे
म्हटलं नऊवारी साडीमध्ये कशी वाटते. मी पहिल्यांदाच घातली, तर तुम्ही पण मला सांगा कसं कमेंटमध्ये कशी दिसते नऊवारी साडी मला. बाकी चालू आहे. आणि प्राचीने पण छान अशी सहावारी साडी घातली होती आणि विराला घेऊन ती इकडे तिकडे इकडे तिकडे मिरवत होती. तर माझी नऊवारी साडी मी नवीनच घेतली, मला पहिल्यांदाच घेतली मी. मला वाटत नव्हतं की मला कशी वाटते काय माहिती अशा याने मी, पण मला कशी वाटते ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. नऊवारी घातली होती साडी, पहिल्यांदाच घातली. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे आता भोजनाचं टाईम सगळं आहे. जेव्हा पप्पा जेव्हा बसतील ना तेव्हा मी परत जेव्हा बसतो. तोंड बघून अजून पनीरचे पीस भरपूर आहे ते. एवढं भेटायला लागलं ना अर्नव पनीरची पीस किती आहे रे? आपल्याला कसं झालं नको कसं झालेलं आहे. पनीर बघून अजून परत एकदा जेवावं असं वाटते. जेवलास तू? मग आता परत अजून एक, कारण डान्सला पण ताकद यायला पाहिजे ना जास्त. मी आमच्यासोबत गद्दारी झाली, पुरणपोळी नंतर ना वाटलं. पहिल्या फेरीमध्ये वाटते नाही तर राहिले ते राहिले विसरून. कोण मम्मी जेवण कसं झालं मग? काकी जेवण 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 मम्मी जेवण कसं बाई? जेवण कसं झालंय? हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आणि इकडे आदूचा बड्डे होता, तर बड्डे साजरा केला केक वगैरे कट करून. कारण आज त्याचा वाढदिवस होता 18 जानेवारी. आणि इकडे ह्या छोट्या मुलीचा पण बड्डे होता, आमच्या इथल्याच येणार आहेत राहायला नवीनच. तर हिचा पण बड्डे होता. तर दोघांचा बड्डे साजरा केला इकडे, कारण मंडप वगैरे आहे आणि आज चांगला मुहूर्त आहे म्हणून म्हटलं चला इकडे खालीच केक कट करा. आणि खूप छान असा त्यांचाही बड्डे साजरा केला. कारण मुलांना पण बड्डे ह्या खूप म्हणजे चांगलंच जास्त हे असं त्यांचंही. तर आदूचं पण तसंच होतं, तर त्यालाही केक कट करायचा वगैरे होता. तो खूप खुश होता. केक वगैरे कापून खायचं चालू होतं त्याचं नुसतं. तर मजा मस्ती केली खूप सारी आणि बड्डे पण खूप छान पद्धतीने साजरा केला.
पब्लिक बहुत है नाचने देखने के लिए. हे पब्लिक पब्लिक हे डान्स इकडे 2 मिनिटं थांबा ना. अजून चालला झाला. तर आजचा जो मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे तुम्ही बघितलात आत्तापर्यंतचा तो. आणि पुढे मी डान्स टाकणार होते, डान्सचे टाकले पण होते. 2 वेळा टाकला मी व्हिडिओ आणि 2 वेळा मला कॉपीराईट आलं. त्याच्यामुळे मी आता ते डान्स पूर्ण सगळे डिलीट करून टाकणार आहे. म्हणजे डिलीट करून टाकलेत. तर त्याच्यासाठी आता नंतर मी बघते. शक्यतो मी शॉर्ट काढून टाकायचा प्रयत्न करेन त्याच्यातला. तर ते तुम्ही बघू शकताय. आणि आता आजचा व्हिडिओ तो कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा व्हिडिओमध्ये नवीन.